बरं लेट मॅरेजेस हे किती कारणीभूत आहे ब्रेस्ट कॅन्सरला? आता बघा, मी मगाशीच बोललो, की अमुक कारण आपण कॅन्सरला आहे असं म्हणत देऊ नाही. शकत नाही. हां. पण प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्समध्ये किंवा लीडिंग ज्याला कॉजेस म्हणतात त्याच्यामध्ये लेट मॅरेजेस हे आहे. आहे. कारण आपण मगाशी बघितलं, की पहिलं बेबी लेट होणे, हं. ब्रेस्ट फिडिंग नाही करणे किंवा लेट म्हणजे कमीत कमी करणे. आता तर करिअर ओरिएंटेड असल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग पण करत नाहीत. हो, हा प्रॉब्लेम आलेलाच आहे. हां. म्हणजे समाजातला दुसरं जर पिक्चर पाहिलं, हं. तर कदाचित आजपासून 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी मॅक्झिमम महिलांचं लग्न 25पर्यंत होऊन जायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड बेबी त्यांचं 30पर्यंत होऊन जायचं. हं. पण आज स्त्री रोग 30-32 कडे तर लग्न करतात आज आहे आता. लग्न होत आहे, राईट? हां, हां. आणि म्हणजे या लेट मॅरेजेसमुळे त्यांचे बाकी प्रॉब्लेम्स तर आहेतच. म्हणजे वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम इज इन्फर्टिलिटी ऑल्सो. म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे. पण आता आपण हा विषयाच्या अनुषंगाने मी सांगतो तुम्हाला, लेट मॅरेजेस, प्रॉब्लेम्स ऑफ कन्सिव्ह इन्फर्टिलिटी हां. मोर, हं. फर्स्ट प्रेग्नन्सी, सेकंड प्रेग्नन्सी लेट किंवा नच होणे, बेबीज न होणे, आणि मग ब्रेस्ट फिडिंग कमीत कमी करणे बिकॉज ऑफ द करिअर, हे सगळे लिडिंग फॅक्टर्स आहेत. बरं आता बेबी न होणे जे म्हणताय तुम्ही, की ज्यांना बेबी नाही होत किंवा काही कारण असू शकतं, राईट. पण त्यांना चान्सेस जास्त असतात ब्रेस्ट कॅन्सरचे? वन ऑफ द लिडिंग फॅक्टर आहे. आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की 100 नली हां. पॅरस म्हणतो आम्ही त्यांना, 100 नली पॅरस रेडी आहे की अमुक लोकांना कॅन्सर होणार, तसं नाही. पण शक्यता आहे. शक्यता जास्त असते. बरं. अजून एक कारण आपण आता या ट्रॅकमध्ये आलो आहे म्हणून विचारते, की आता जसं लेट मॅरेजेस होतात, पण जसं तुम्ही म्हटलं 25शीला पण किंवा 30ला पण मुलींना ब्रेस्ट कॅन्सर होताना तुम्हाला दिसतात आहे. पण त्यांना जर आधी ब्रेस्ट कॅन्सर झालं, तर पुढे लग्न झाल्यानंतर त्यांना कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम होतो का? नाही. अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारला. आणि मला जितकं आठवतं, की गेल्या 26-27 वर्षामध्ये माझ्याजवळ प्रामुख्याने 4 महिला मला आजही आठवतात, की ज्यांना मी अनमॅरिड असताना ट्रीटमेंट केली किंवा पहिलं बेबीसुद्धा नव्हतं त्यावेळेला त्यांना मी त्यांची ट्रीटमेंट केली. तेव्हा काय एज होतं त्यांचं? त्यांचं असेल एक 22 ते 30च्या दरम्यानचं वय असेल, बरं. आणि त्यांना अर्ली एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला. फॉर्च्युनेटली एव्हरीबडी गॉट गुड रिझल्ट फॉर द ब्रेस्ट कॅन्सर ऑल्सो, आणि नॅचरल वेनी कन्सिव्हसुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे मला आठवणाऱ्या 4 महिला आहेत. पण त्यानंतर मग बेबीला होण्याचे चान्सेस किंवा कारण त्या दरम्यान तर मग ब्रेस्ट फिडिंग होईल, बाकी सगळे प्रोसेस होतील. नाही तर आपण ब्रेस्ट फिडिंगमधून याचा स्प्रेड होतोय असं काहीच नाही. नाही. राईट. बरं. हां. हां. तर त्याच्यामुळे फॉर दॅट एव्हरीथिंग इज नॉर्मल. कारण गैरसमज राईट, बरेच राईट. आहे असू लोकांमध्ये. असू शकतात, बिलकुल असू शकतात. आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर असलेली मुलगी मी तुम्हाला सांगतो, ही पण नर्सच आहे. म्हणजे ही बैतूल साईडला नर्स आहे, अँड शी वॉज जस्ट मॅरिड. म्हणजे एक 2-4 महिन्यापूर्वीच मॅरेज झालं होतं तिचं, अँड अनफॉर्च्युनेटली शी सफर्ड दॅट. आणि जी काही ट्रीटमेंट तिने घेतली, ब्रेस्ट कॉन्झर्वेशन ट्रीटमेंट झाली तिची, शी रिसिव्ड किमोथेरपी ऑल्सो, रेडिएशन ऑल्सो, सगळं झालं तिचं. आणि मला तिने म्हटलं की सर, माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काय? तर मी तिला नॅचरल प्रश्न नॅचरल आहे आहे. हा. हां. हा. तर मी तिला एक नॅचरल सायंटिफिक वेनी असं म्हटलं, की बेटा तू 2 वर्षानंतर तू ट्राय करू शकते. कारण की आम्ही कोणत्याही कॅन्सरमध्ये, ब्रेस्ट कॅन्सर असो की शरीरातला कोणताही कॅन्सर असो, याकरता आम्ही म्हणतो की मॅक्झिमम कॅन्सरचा कोणाला त्रास होणार असेल तर पहिल्या 2 वर्षामध्ये एक 30% कॅन्सर्स रिटर्न येऊ शकतात. डिपेंडिंग ऑन स्टेज असतं ते. मला ते विचारायचं होतं की एकदा झाला की परत तो राईट, राईट. येतो का? हां. तर म्हणून रुटीन वेनी आम्ही सांगतो की 1-2 वर्ष तुम्ही सगळी ट्रीटमेंट कंप्लीट करा, आणि ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही या गोष्टीचा ट्राय करा. आणि जर प्रेग्नेंट लेडी आहे म्हणजे बाळपण झालं आणि जर तिला डिटेक्ट झालं, राईट, तर त्या बाळाला पण त्रास होतो किंवा ती फीड करू शकते किंवा नाही करू शकत? राईट. बघा, आता 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहे की बाळाला त्रास तसा डायरेक्टली काहीच होणार नाही, आणि अगदीच पहिल्या 3-4 महिन्यात झाला असेल तो नॅचरली बाळाचं फीडिंग हे हॅम्पर होईल. कारण की एका बाजूला समजा झाला आहे, तरी पण शरीरामध्ये रोग आल्यामुळे बरेचदा
तिचं लॅक्टेशन हे हॅम्पर होऊन जातं. कारण की लॅक्टेशन व्यवस्थित राहण्याकरता बाकी पण खूप गोष्टी असतात. तुमचं जनरल हेल्थ कशी आहे, तुमचा ॲनिमिया आहे का, तर शरीरामध्ये जेव्हा ती एखादा ब्रेस्ट कॅन्सर जर कॅरी करत असेल तर त्यावेळेला तो फिडिंग तिचं लॅक्टेशन कदाचित बाळाचं आपल्याला कमी होऊ हां, म्हणजे ज्याला आपण वरचं दूध म्हणतो किंवा आपण डब्याचं दूध देऊन त्याला बाकी गोष्टींनी करू शकतो. टॉप म्हणजे फीड ज्याला त्या म्हणतो आपण. त्या दरम्यान ती बाळाला पाजू नाही शकत नाही. नाही, पाजू शकत नाही म्हणण्यापेक्षा ती त्या मनस्थितीतच नसते, नंबर एक. बरेचदा लॅक्टेशन तिचं इल हेल्थमुळे हॅम्पर झालं असतं, सप्रेस होऊन जातं, असं होतं. हां, होतं ना, हां, कारण ते राईट. बाळाशी म्हणतात ते येस, येस. मातृत्व आहे ते येस, आणि येस. बाळाशी आणि आईचं हो, डायरेक्ट हो. कनेक्शन असतं राईट, राईट. दुधाचं. येस, येस. बरोबर. आणि मला हेही विचारायचं होतं, जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर तो आपल्या शरीराच्या इतर ऑर्गन्सला पण अफेक्ट करतो का? हो, हो. आता ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्टमध्ये जिथे कुठे असेल तिथून हम्म. अ, याचं लिम्फॅटिक स्प्रेड म्हणतो आपण. म्हणजे हे स्प्रेड कोणत्याही कॅन्सरचे स्प्रेड 3 प्रकारचे असतात. एक तर लिम्फॅटिक किंवा दुसरं ब्लड म्हणजे डायरेक्ट ब्लड स्ट्रीममधनं होणे आणि तिसरं ॲडजसंट म्हणजे बाजूच्या टिश्यूमध्ये जाणे. तर जेव्हा एखादा लेडीच्या ब्रेस्टमध्ये लंप होतो तर तिथल्या तिथे वाढतो. नंतर त्याच्यावरची स्किन जी आहे त्यात तो एन्क्रोच करू शकतो. बाजूला निप्पल असेल तर निप्पलमध्ये एन्क्रोच करू शकतो आणि लिम्फॅटिक वेनी तो ब्रेस्टपासनं ॲक्झेलामध्ये त्याचा स्प्रेड होतो. दिस इज अ नॅचरल स्प्रेड. आणि मग त्या लिम्फॅटिक्समधनं किंवा ब्लड स्ट्रीममधनं तो शरीरामध्ये कुठेसुद्धा जाऊ शकतो. तर कॉमनली आम्ही जेव्हा कोणत्याही ब्रेस्ट कॅन्सरचं इव्हॅल्युएशन करतो त्यावेळेला ब्रेस्ट प्रॉपर आम्ही 2 ब्रेस्ट एक्झामिनेशन करतोच आणि असोशिएटेड लिम्फॅटिक एरियाज म्हणजे ॲक्झिला, नंतर हा आपला सुप्राक्लाव्हिक्युलर म्हणजे आपलं मानेच्या Collarbone वगैरे? हां, कॉलर बोनच्या वरचा भाग आणि पोट ह्या सगळ्या आम्ही तपासतो. कारण की कॉमन जे स्प्रेड आहे तो लोकल म्हणजे ॲक्झिलरी, नंतर सुप्राक्लाव्हिक्युलर म्हणजे कॉलर बोनच्या नंतर नंबर 3 आहे लंग्स आणि लिव्हर. हे कॉमनली अफेक्टेड आजार मेटास्टॅटिक Organs आहेत. हा लोकेशन्स आहेत.